नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण पोलीस भरती महाराष्ट्र यासाठी सराव पेपर घेतलेला आहे. या सराव पेपरमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यामध्ये आपला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर वाक्य आहे, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यामध्ये क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 द्विकर्म या ठिकाणी क्रियापदाचा प्रकार होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, राज्यामधले पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे? राज्यामधले पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीच्या भागाला पुढीलपैकी काय संबोधले जाते? सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीच्या भागाला पुढीलपैकी काय संबोधले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मावळ प्रांत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 अनिल, पावक, वन्नी खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? अनिल, पावक, वन्नी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अग्नी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खाजन वनस्पतीचा उपयोग पुढीलपैकी कशासाठी होतो? खाजन वनस्पतीचा उपयोग हा पुढीलपैकी कशासाठी केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सागर किनाऱ्याची झीज कमी करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी सर्वात छोटा अपूर्णांक खालीलपैकी कोणता आहे? खालीलपैकी सर्वात छोटा अपूर्णांक कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी सर्वात छोटा अपूर्णांक होईल. प्रश्न क्रमांक 8 कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान हे सिक्कीम या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 9 भारताचे गृहमंत्री यांचे सध्या पुढीलपैकी कोण आहेत? भारताचे गृहमंत्री सध्या पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अमित शाह हे सध्या भारताचे गृहमंत्री आहेत. क्रमांक 10 मेंबर ऑफ ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू पुढीलपैकी कोण आहे? मेंबर ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू पुढीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सचिन तेंडुलकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 गाढवाचा नांगर फिरणे आपल्या या म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. गाढवाचा नांगर फिरणे आपल्या या ठिकाणी म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नायनाट होणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 दीपिका कुमारी खालीलपैकी कोणत्या खेळाशी निगडित आहेत? दीपिका कुमारी हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी निगडित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तिरंदाजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 लोकसंख्या वाढीचा सर्वात जास्त वेग भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये आहे? लोकसंख्या वाढीचा सर्वात जास्त वेग भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बिहार या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या वाढीचा दर आहे. प्रश्न क्रमांक 14 नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण होते? नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. गंगा नदी हिमालय पर्वतामधून वाहते, आपल्याला यातील विशेष नाम सांगायचे आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गंगा आणि हिमालय या ठिकाणी या वाक्यामधील विशेष नाम होतील. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18
केरळ आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये वाद असलेल्या धरणाचे नाव पुढीलपैकी कोणते आहे? केरळ व तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये वाद असलेल्या धरणाचे नाव पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मल्ले पेरियार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 अकलेचा खंदक आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. अकलेचा खंदक म्हणजेच आपल्या या ठिकाणी वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मूर्ख मनुष्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 ओसामा बिन लादेन हा पुढीलपैकी कोणत्या आतंकवादी संघटनेचा संस्थापक म्हणून ओळखला जात होता? ओसामा बिन लादेन हा पुढीलपैकी कोणत्या आतंकवादी संघटनेचा संस्थापक म्हणून ओळखला जात होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अल कायदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 113व्या घटनादुरुस्तीनुसार ओरिसा राज्याचे नाव पुढीलपैकी काय आहे? 113व्या घटनादुरुस्तीनुसार ओरिसा या राज्याचे पुढीलपैकी योग्य नाव कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ओडिशा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सध्याचे भारताचे केंद्रीय रेल्वे मंत्री पुढीलपैकी कोण आहेत? सध्याचे भारतीय केंद्रीय रेल्वे मंत्री पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पियुष गोयल हे सध्या भारताचे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 24 मालढोक पक्षी अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे? मालढोक पक्षी अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सोलापूर अहमदनगर या दोन जिल्ह्यामध्ये मालढोक पक्षी अभयारण्य हे पसरलेले आहे. प्रश्न क्रमांक 25 धुळे नागपूर कलकत्ता महामार्ग किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे? धुळे नागपूर कलकत्ता हा महामार्ग पुढीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 NH6 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 तुंतुने वाजवणे आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. तुंतुने वाजवणे याचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तेच तेच सांगणे या ठिकाणी योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 27 विदर्भामधील जिल्ह्यांची संख्या पुढीलपैकी किती आहे? विदर्भामधील जिल्ह्यांची एकूण संख्या पुढीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 11 जिल्हे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 अशोक स्तंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? अशोक स्तंभ हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सारनाथ या ठिकाणी अशोक स्तंभ आहे. प्रश्न क्रमांक 29 गोशी खुर्द सिंचन प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे? गोशी खुर्द सिंचन प्रकल्प हा पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वैनगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी मूळ ध्वनीचे ठिकाण आणि परावर्तक पृष्ठभाग यांच्यामधील अंतर पुढीलपैकी किती असावे लागते? प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी मूळ ध्वनीचे ठिकाण आणि परावर्तक पृष्ठभाग यातील अंतर पुढीलपैकी किमान किती असायला पाहिजे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 17 मीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतामधील खालीलपैकी कोणते बंदर हे सर्वात दक्षिणेकडील बंदर आहे? भारतामधील खालीलपैकी कोणते बंदर हे सर्वात दक्षिणेकडील बंदर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तुतीकोरिन हे सगळ्यात शेवटचे दक्षिणेकडील बंदर आहे. प्रश्न क्रमांक 33 सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत पुढीलपैकी कोणी लिहिलेले गीत आहे? सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत पुढीलपैकी कोणी लिहिलेले गीत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मोहम्मद इक्बाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 रोजगार हमी योजने जनक पुढीलपैकी कोणास म्हटले जाते? रोजगार हमी योजने जनक पुढीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वीस पागे यांना रोजगार हमी योजने जनक असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न क्रमांक 36 100 रुपयाच्या नोटेवर पुढीलपैकी कोणाची सही असते? 100 रुपयाच्या नोटेवर पुढीलपैकी कोणाची सही असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 RBI गव्हर्नर यांची 100 रुपयाच्या नोटेवर सही असते. पुढचा प्रश्न क्रमांक 37 भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलेले महाराष्ट्रामध्ये पहिले व्यक्ती पुढीलपैकी कोण आहेत? भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलेले महाराष्ट्रामध्ये पहिले व्यक्ती पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महर्षी धोंडो केशव कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून पुढीलपैकी कोणास ओळखले जाते? महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून पुढीलपैकी कोणास ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संत तुकडोजी महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39. भरवशाच्या म्हशीला टोनगा आपल्या या म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. भरवशाच्या म्हशीला टोनगा या म्हणीचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 खात्रीच्या व्यक्तीकडून पूर्ण निराशा होणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40. सलवा जुडूम हे पुढीलपैकी काय आहे? सलवा जुडूम हे पुढीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नक्षलवादी विरोधी जनसंघटना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च ही पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? सेंट्रल कॉटन रिसर्च ही संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी सेंट्रल फॉर कॉटन रिसर्च ही संस्था नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 42. भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायत राज पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार केला होता? भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायत राज पद्धती सर्वप्रथम स्वीकारलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43. किती हर्ट्झपेक्षा जास्त वारंवारता असणाऱ्या आवाजांना श्राव्यातील ध्वनी असे म्हणतात? किती हर्ट्झपेक्षा जास्त वारंवारता असणाऱ्या आवाजांना श्राव्यातील ध्वनी असे म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 20,008 हर्ट्झपेक्षा जास्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44. पृथ्वी आणि ताऱ्यामधले अंतर मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणते एकक वापरतात? पृथ्वी आणि ताऱ्यामधले अंतर मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणते एकक हे वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रकाश वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45. समुद्राची खोली पुढीलपैकी कशाच्या सहाय्याने मोजतात? समुद्राची खोली पुढीलपैकी कशाच्या सहाय्याने मोजतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फॅथम मीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला पुढीलपैकी कोणते अव्यय असे म्हणतात? दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला पुढीलपैकी कोणते अव्यय असे म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उभयान्वयी अव्यय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47. शब्दाच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो त्याला पुढीलपैकी काय म्हटले जाते? शब्दाच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो त्याला पुढीलपैकी काय म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सामासिक शब्द या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर आपण बहुत मार्गदर्शक तत्वांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागामध्ये करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चौथ्या भागामध्ये या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50. महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी कोणती जमीन ही आवश्यक आहे? महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी पुढीलपैकी कोणती जमीन ही आवश्यक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रेगूर ही मृदा कापसाच्या पिकासाठी आवश्यक मृदा आहे. प्रश्न क्रमांक 51. पेशीमधील टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था असे पुढीलपैकी कोणाचे वर्णन केले जाते? पेशीमधील टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था असे पुढीलपैकी कोणाचे वर्णन केले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52. मणिपुरी पोलादी स्त्री म्हणून पुढीलपैकी कोणास म्हटले जाते? मणिपूर पोलादी स्त्री म्हणून पुढीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इरोम शर्मिला या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53. पेसमेकर हे पुढीलपैकी कोणत्या रुग्णाकरिता वापरले जाते? पेसमेकर हे पुढीलपैकी कोणत्या रुग्णांसाठी वापरले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हृदय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 55. दुधामध्ये पाण्याचे प्रमाण पुढीलपैकी कोणत्या यंत्राने पाहिले जाते? दुधामध्ये पाण्याचे प्रमाण पुढीलपैकी कोणत्या यंत्राने पाहिले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॅक्टोमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56. सार्वजनिक सभा यांची स्थापना पुण्यामध्ये कोणी केली होती? सार्वजनिक सभा यांची स्थापना पुण्यामध्ये पुढीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गणेश वासुदेव जोशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57. सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या उद्योगामध्ये करतात? सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या उद्योगामध्ये करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 छायाचित्रण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58. कोकण रेल्वे महाराष्ट्रामधील किती जिल्ह्यांमधून धावते? कोकण रेल्वे
महाराष्ट्रामधील पुढीलपैकी किती जिल्ह्यामधून धावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 6 जिल्हे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 रत्नसिंधू पुढीलपैकी कोणत्या फळांच्या जाती आहेत? रत्नसिंधू पुढीलपैकी कोणत्या फळांच्या जाती आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आंबा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60 राही सरनोबत पुढीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत? राही सरनोबत ह्या पुढीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नेमबाजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61 खालीलपैकी कोणता रोग हा विषाणूमुळे होतो? खालीलपैकी कोणता रोग हा विषाणूमुळे होणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पोलिओ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62 कंठस्थ ग्रंथीमधील बिघाड ओळखण्यासाठी पुढीलपैकी कशाचा वापर करतात? कंठस्थ ग्रंथीमधील बिघाड ओळखण्यासाठी पुढीलपैकी कशाचा वापर केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आयोडीन 131 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 63 आपल्या या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे. चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी रत्नागिरी आरनाळा या ठिकाणी चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 64 चोराच्या मनामध्ये चांदणे आपल्याला म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. चोराच्या मनामध्ये चांदणे आपल्या ठिकाणी म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वाईट करणाऱ्याच्या कृत्य उघडकीस येईल त्यांची भीती नेहमीच वाटते या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 65 कऱ्हेचे पाणी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? कऱ्हेचे पाणी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अप्रके आत्रे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66 एक गाव एक पानवटा या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? एक गाव एक पानवटा या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबा आढाव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67 सती प्रतिबंधक कायदा जनक म्हणून पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते? सती प्रतिबंधक कायदा जनक म्हणून पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड बेटिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68 खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून ओळखला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 11 जुलै या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70 खालीलपैकी कोणाला संसदेचे वरिष्ठ सभागृह असे म्हणतात? खालीलपैकी कोणाला संसदेचे वरिष्ठ सभागृह असे म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी राज्यसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 71 बॉम्बे असोसिएशन स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? बॉम्बे असोसिएशन स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नाना जगन्नाथ शंकर शेठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 72 बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण पुढीलपैकी कशाचे असते? बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण पुढीलपैकी कशाचे असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मिथेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 73 बांगलादेशची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बांगलादेशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ढाका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 74 आपल्या ठिकाणी चुकीची जोडी आपल्या ठिकाणी ओळखायची आहे. चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 75 खालीलपैकी कोणते वाक्य हे चुकीचे वाक्य आहे? खालीलपैकी कोणते वाक्य हे चुकीचे वाक्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारतीय राज्यघटना अपरिवर्तनीय आहे या ठिकाणी चुकीचे वाक्य होईल. प्रश्न क्रमांक 77 खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बाभूळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 78 चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चले जाव चळवळ या ठिकाणी चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 79 क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले श्रीहरिकोटा ठिकाण हे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? श्रीहरिकोटा हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 80 कृष्णा नदीचे उगमस्थान पुढीलपैकी कोणते आहे? कृष्णा नदीचे उगमस्थान पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाबळेश्वर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 81 तिल्लारी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तिल्लारी हा जलविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 82 भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक म्हणून पुढीलपैकी कोणास ओळखले जाते? भारतीय अर्थशास्त्रात जनक म्हणून पुढीलपैकी कोणास ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दादाभाई नौरोजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 83 गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर आपण नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते.